एक मिनिट, तू ते प्रेमपत्राबद्दल बोलतोयस का? बरोबर, काका बोललो नव्हतं का मी तुम्हाला? सॉलिड हुशारे पल्लू. पल्लून जायला लागली बघ. बस बस, याच नको मनावर. बस तू बस. काका, काही झालं ना तरी पुन्हा आता ते प्रेमपत्र मॅटर वगैरे नकोय मला. तुम्हाला माहितीये का, या सुमाच्या मूर्खपणामुळे गेल्या वेळी निलिमा काकू ह्याचं आणि माझं लग्न लावून देत होते ऑलमोस्ट. मी कशी बशी वाचले हो. हे आहेच बिनकामाचा अतिउत्साही घोडा. नाही तर काय. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नगस. बरं मला सांग, तुला हे समजा कळलंच असेल की रिशानं तुला प्रपोज केलं, तिनं त्याला नकार दिला. हो ना, मी इतकी रागवले माहितीये का. नीतूला म्हटलं तू ऋषीला कसं काय नकार देऊ शकतेस. मग माझं बी तेच म्हणणं आहे. हो की नाही. आणि आता आपल्याला त्या दोघांनी एकत्र आणायचंय. वाह, क्या बात आहे काका, क्या बात आहे. नंबर 1. मी खरंच सांगते काका, मी तुम्ही आत म्हणून सांगते, तू ऐकू नकोस. खरं तर नीतूला ऋषी आवडतो. काय सांगते? हा, ऐकलंस? नाही म्हणजे मला तर वाटतं आवडतो असं नाही, तर ती त्याच्या प्रेमात आहे. पण मग मान्य करायला तयार नाही आहो. तटलंय कुठं म्हणावं. तर काय. पण आता तिला मान्य करायला लावूच या. क्या बात आहे, क्या बात. मी काय म्हणतो, नाही काका, मी म्हणते की आपण त्याच्या आधी ना असं करू. म्हणजे असं तर नाही ना की मी माझा प्रोग्राम अर्थातच बंद करायचा आहे. सो इन शॉर्ट तुम्ही मला विकत घ्यायला कॉल केलाय. हो, तसंच समज हवं तर. तू खूप हुशार आहेस ना आभास. मग माझ्या वाकड्यात शिरण्यापूर्वी ही हुशारी कुठे गेली होती? हो, तुम्ही रागवलात वाटतंय. असो, मी मोठी माणसं. पण मला सांगा, कशाला तुम्ही त्या गरीब बिचाऱ्या ऋषीला त्रास देताय? मग याची काळजी करणं सोड, स्वतःचा विचार कर. कारण जर माझ्या म्हणण्याप्रमाणे तू केलं नाहीस तर मी तुला त्रास देण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. कसं आहे ना साईराज देशमुख, तुम्ही तुमची सगळी ताकद लावून आभासला त्रास देणं तर दूरच, फक्त आभासपर्यंत पोचवून दाखवा. ओके, फार कठीण नाहीये हे सगळं माझ्यासाठी. बट आय ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. आता तुला कळ, मी जर एखाद्याच्या मागे लागतो तर त्याची काय वाट लावतो ते. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.